रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण लक्षाला चालवायला घेतलं होतं, जो आपल्याकडे आला होता नाळे पाहुण्यांचा. तर मित्रांनो, आपण त्याला चालवत असताना विषय असा होता, पहिल्यांदा उजव्या खांदी चालवला आपण, पण उजव्या खांदी चालवला तेव्हा त्याचे मालक बोलले डाव्या खांदी चालवून बघा एकदा. आपण डाव्या पण खांदी चालवत होतो आज. तर नथनी पण घातली होती, मान बाहेर वाकडी करू नये म्हणून, पण मालकांचं म्हणणं असं होतं की तो बैलाला घाबरतोय. आता गोडीला घाबरतोय हे मला माहिती होतं मित्रांनो, पण बैलाला पण वासरं घाबरतात हे आता पहिल्यांदा ऐकतोय. पण बघूया, तरी पण अजून 4-5 वेळा चालवून नक्की काय करतोय. इकडे नाना आले होते फॉर्च्युनर घेऊन, आपल्याला आज पोहणी घालायची होती, त्यामध्ये मारतंड पण होता. मग काय विषय होता, इकडे फिरायला चालली होती गाडी आपली. पोहणीला आलो आपण. पोहणीला पहिल्यांदा आपण मारतंडलाच घेतला होता. मारतंडला काय जरा व्यायामाला जरा त्रास देत होता, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे आपण पोहणीवरती जास्त भर दिला होता. तिथल्या तिथंच त्याला गोल गोल फिरवत होतो आपण पाण्यामध्ये, जेणेकरून बैल तरंगला पाहिजे. कुठं चमकला असेल, आचकला असेल तर बैल मोकळा झाला पाहिजे. काय होतं, पाण्यामध्ये बैल झटकत येतो. एकदा दोनदा त्याला खाली पण दाबला, मोकळा झाला. आणि नंतर ना आपल्याकडे बावधनवरून जो राणा म्हणून आला होता, त्याला पोहणी घालायचं काम चालू होतं. वासराचा आपण अजून काय फेरा नाही काढलेला, फेरा अजून काढायचा आहे. म्हणलं पोहणी घालावं पहिल्यांदा. आणि नंतर हे वासरू GPS लावून आले मालकाकडून, लक्षात असू द्या. GPS लावलाय वासराला, वासरू पळून जातं म्हणून. आणि तसंच झालं, धरणात पोरांच्या डोक्यात उड्या टाकून ते वासरू पळून गेलं, धरणातून सुटून गेले. मागून पोरं पोहत चालले त्याला धरायला. धरणात चढून ते वासरू जवळजवळ 5-7 किलोमीटर पळालं. लय फजिती झाली मित्रांनो. आपल्या कष्टासाठी आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.